नमस्कार मंडळी, आपण आता असो माणगाव मध्ये आणि या ठिकाणी माणगाव सिटीच्या अगोदर एक पूल असा, तिकडून आपल्या ट्रॅफिक लागला, सगळे गाड्या पूर्ण अडकलेले असतात आणि काही जण तर एकदम पुढे जाऊन या ठिकाणी सगळा जाम करतातच. तर या पुढच्या भागात आपण प्रवास करणार माणगाव ते वडखळ, तर जवळपास 60 ते 62 किलोमीटरचा अंतर असा आणि ड्युरेशन दाखवता 1-1.25 तास. आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण इंदापूर, कोलाड, नागोठणे हे जे 3 टप्पे असतात जे भरपूर वर्षापासून, म्हणजे त्यांचा कमर बघला कशी कट मारल्या ती भरपूर वर्षापासून हे सगळे जे टप्पे असतात ते इनकम्प्लीट असतात. अगदी आपण बघू गेला तर माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास, तर त्याचं पण काम अजून रखडलेलाच असा, त्याची पण प्रोग्रेस रिपोर्ट काय कळत नाही. कारण इकडे तर एंट्री पॉईंटला कायच पूर्ण झाडी सर्व वाढलेली होती. तिकडच्या एंट्री पॉईंटला बघूया काय परिस्थिती आहे ती. तर ओव्हरऑल आतापर्यंत आपण कणकवलीपासून साधारण माणगावपर्यंत पोचलो. 9 वाजता आपण कणकवलीमधून निघालेलो आणि आता 5:30 वाजल्यात माणगावमध्ये आपण पोचलो. आणि या ठिकाणी आपल्याला लागला ट्रॅफिक. इकडे ट्रॅफिक या नेहमीच असं, अगदी नॉर्मल दिवशी पण आणि ज्या दिवशी सणांच्या दिवशी तर भयंकर 3-3, 4-4 तास पूर्ण ट्रॅफिकमध्ये लागतात. आता तर या नॉर्मली एक 15-20 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवता मॅपवर, ॲक्च्युअलमध्ये किती या काय कल्पना नाही. तर या संपूर्ण भागात आपण या टप्प्याचे संपूर्ण अपडेट घेणार आहोत. त्याच्यासाठी ही आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत मागची व्हिडिओ देखील नक्की बघा. बघ तरी पुढेपर्यंत एकदम ट्रॅफिक असतं. आणि अरे MS-07 आहे बघा, आता गाडी बाहेर काढतो स्कॉडा रॅपिड. आता गाडी बाहेर काढून घुसण्याचा प्रयत्न करतो आपण. आम्ही आमच्या लेन मध्येच राहलो हो, हे बाहेरनं जे सगळे घुसतात तिकडे. काय इकडून एक रस्तो ना दिघवळे, सॉरी दिघी श्रीवर्धनला जाता. आपण ज्यावेळी कोस्टल राईड कंप्लीट केलेली तर इकडूनच आपण नेलेलो. आपण या श्रीवर्धनला एंड केलेलो आणि नंतर लकी यांनी हे पुढे मांडवा जेटीवरून इकडे भाऊच्या धक्क्यावर इलेले आणि माझी जर्नी इकडे श्रीवर्धनला एंड झालेली. मी नंतर श्रीवर्धनवरून डायरेक्ट मुंबईत गेलेले. तर या ठिकाणी श्रीवर्धन टू मला वाटतं काही पनवेल काहीतरी बस होती, काय मुंबई बस होती. तर ते बस इकडून येलेली माणगावमध्ये आणि इकडून मग नंतर मुंबई गोवा हायवे जॉईन झालेली. तर इकडे काय ट्रॅफिक नाही. मग मला वाटतं तो जो रस्ता येताना त्या रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांमुळे ट्रॅफिक होत असत कदाचित. होय सर्वेश? कारण इकडे बघ, इकडे तर एकदम फ्री आहे सगळा. आणि आता पुढे सर ST महामंडळाचं डेपो असा, त्याच्यामुळे इकडनं ST काय बाहेर येणारे असतील तर त्यांच्यामुळे ट्रॅफिक होत असतात. तर बाकी तर ह्या काय नॉर्मल होता. आहे ना, तर पुढे सगळं रेग्युलर दाखवतं, काय ट्रॅफिक दाखवत नाही. ह्या सगळ्या ट्रॅफिकमुळे तो माणगाव बायपास लवकरात लवकर होणं गरजेचं असेल. तो जर झालो तर मला वाटतं ह्या सगळ्या ट्रॅफिक पूर्ण नील होतं ना पूर्ण. ज्याकडे 4-4, 5-5 तास ट्रॅफिक म्हणजे लागतात अगदी गणपतीमध्ये किंवा मे महिन्याचे किंवा त्या जे विकेंड असतात सुट्टीचे, तेव्हा भयंकर हाल होतात इकडे. तर त्या सगळं पूर्ण जा ट्रॅफिक असा तर पूर्ण डायव्हर्ट होतं आणि त्याच्यासाठी माणगाव, इंदापूर हे जे बायपास असतात ते होणं गरजेचं असं. इकडे आता ही एक ST बघ, एक ST एक टर्न मारूच्यासाठी या ठिकाणी किती ट्रॅफिक झालेला. तिकडनं परत ते ST आतमध्ये जातं किंवा असं इकडे माणगाव ST डेपो. तर याच्यामुळे पण या ठिकाणी थोडा ट्रॅफिक स्लो होत होता. मगाशी तिकडनं तो रस्तो होतो, ह्योकडनं एक रस्तो जाऊचो. ह्यो रस्तो काय जाता रे? पुण्याक जाता. हा, मग इकडे राईटला जातं पुण्याक, त्याच्यामुळे इकडे जाणारे गाडी आहे. तर या सगळ्यांमुळे या ठिकाणी ट्रॅफिक होता. ठीक आहे, पोलिसांची गाडी पण हवी आहे सर. पोलीस काही दिसत नाही तर धुळे, नाशिक, दापोली नवीन बस. चला आपण आता माणगाव सिटी क्रॉस केली. हा, पहिले तुम्ही जावा, पहिले तुम्ही इम्पॉर्टंट असस. मागच्याकडे गाडी किती पण रांग लागत.
मस्त वाटलं ना जरा. आता यो बघा यो बघ यो बघ यो बघ बघ पाठी मागना गाडी येता ना येता काही आहे की नाही. माका पहिलं जाऊन येत तो पण इलो तो काही ना तरी माका त्यांना शॉर्टकट मारून इलो आता आहे ना. हा ट्रॅफिकमुळे अकडचं ट्रॅफिक बघितलं आणि त्या बोळ्यात ना काही ना तरी गाडी काढली आणि त्यानं ती तसंच मला तो पुढे मागे नाहीतर कोण असो तो लोकलचो कोण असताना तो बघून तरी येता ना तेव्हा गाडी कायची येतात की नाही. हो बघितलं का तो डायरेक्ट घुसलो तो. ते सांगते का इंका थारोच नसता एकदम हे घड्याळ्याच्या काट्यावर पळत असतात ना. सेकंद इम्पॉर्टंट असतात. पुढे जाऊन तकडे ना मुंबईत ना 1-1.5 तास ट्रॅफिक मध्ये थांबतले हॉर्न मारीत प्या 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 करीत नुसता. धाकडनं त्यांना लवकर जाऊ गया नसते. जरा शिस्तीत जर चालले ना तर इकडच्या ट्रॅफिकात आपण कव्हर होतोय की नाही. माणगाव होय माणगाव स्टेशन माणगाव रेल्वे स्टेशन हो. इकडून राईटला मस्त केल्या या वाडीत केला हो. वाडी त्याच्यानंतर कणकवली ओरोस मस्त केलं ते स्टेशन. आपले बाहेर ना केले नाही फक्त बाहेर ना आतमध्ये ते सांगताय का परिस्थिती विचित्र राहते. हो कशाने इंका डेअरिंग पण कसा होता ना एवढा काय कळत नाही. सोबत कुठं गाडी येता तरी पण ना घुसवणार गाडी. 48 वालो आता पण तो बाबा पुन्हा गाडी येता एरटिगा वालो बघ या तो बघितलं सांगताय काय. एक तर टर्न असा त्याच्यात पुन्हा गाडी येता आणि होय नाही ते का नाही ती दिसणार होती कारण तू ब्लाइंड स्पॉटला होतो. पण काय इतकं काय मरत काय इतकं जात ताच ना. एवढे घाई करून खय जात ते ना आणि एवढं वेळ वाचवून काय करतात ता कळत नाही. हो थोडे कळ काढल्याने आता इथून हायवे सुरू होता मग. आणि असेच जरी एका मागोमाग एक राहले तरी रुटीन ट्रॅफिक राहताना रे चालू निदान पुढे तरी चालतं इथून काही ती काशी घाला ना. आणि इकडनं ते व्हायचं ह्या माणगाव बायपासचा काम इकडे खय काय दिसतं बघ सगळी झाडी वाढलेली आहे काही नाही. असं वाटत पण नाही की इकडून की गाडी जातात म्हणून बघ हे काय ह्या का तो रस्ता तो बंद करून ठेवलाय त्यामुळे माणगाव बायपासच्या इकडे तर काही चान्सच नाही. तकडनं पण आम्ही बघितलं आमचं प्लॅन होतं की पुढे जाऊन बघायचं काम कुठपर्यंत दिलं तर तिकडून पण सगळी झाडी वाढलेली आणि अकडनं पण ते बॅरिकेड टाकलेले आहेत. त्यामुळे माणगाव बायपासला तर बुतूर घुसाकच चान्स नाही. आणि इकडनं पुन्हा आपलं 4 लेन चालू ह्यो आपल्याक भेटलो इंदापूर बायपास पर्यंत. नंतर परत इंदापूर गोरेगाव हे सगळे इंटरनल जुनं आपलं मुंबई गोवा हायवे आणि नंतर मग येतलो आपण कोलाडमध्ये. मस्त सूर्यास्त झाला 100च्या वर. आता बघ असं जाता तो डेगे ओढ मारे गाडी हो वडी रे का वडी अंगात मस्ती ती होतो बघ बैलगाडी बघ कशी आहे ती मारता बघ. हो काय म्हणणे नेमका बैलगाडी चालूची खास सोडून दे एवढं. आता कशाला तो सावकाश चाललो अरे काय घातले ते कळलं. इंदापूर माणगाव नंतर आपण इंदापूरला तर पाठीमागे असं आपलं इंदापूर बायपासचं आपण काय काम नाही सगळी झाडीच वाढलेली आहे इथं होय ना. हवं तर अर्धाच फिलिंग करून त्यांनी ठेवल्यानी काही नाही चालूच नाही काम नाही. मकाट एका दोघांनी कमेंट मारली होती की इंदापूरचं कॉन्ट्रॅक्टर चेंज केल्याने या 5 महिन्यात काम होत चाललं त्याचं. पण खया काम तर दिसत हो पण इकडे तर दोन्ही साईडने काय कामावर दिसत नाही.
ह्यो खयचो बाजार हा काय सगळेजण एकदम बारक्या मुलांच्या ह्या घेऊन बसले होते काहीतरी वेगळा वाटला नाही सर काय माहिती तर आपण आता इंदापूरच्या इंटरनल रोडला म्हणजे मुंबई गोवा हायवेच असं आपलं आणि जुनं आपलं मुंबई गोवा हायवे इकडून प्रवास करतो नवीनचा काय अपडेट काय नाही त्याचं हे रस्ते चांगले आहेत आणि या रस्त्याने प्रवास करून बरं वाटतं फक्त काय थोडासा जरा स्पीड लिमिट असता की आपल्याला ओव्हरटेक करून गावत नाही एखादी समजा कंटेनर वगैरे किंवा हेवी गाडी इली समोर की मग नंतर तो जोपर्यंत साईड देणार नाही तोपर्यंत आपल्या पाठीमागेच राहायचं लागतं MH06B5444 जुनी स्कॉर्पिओ आजोबा चालवतात रे होय म्हणून त्यांनी वाटतं ही गाडी दिल्याने नाही कोणाक पण विकल्याने नाही गाडी आणि जुनी स्कॉर्पिओ ती जुनी स्कॉर्पिओ खतरनाक होती ना ती नवीन स्कॉर्पिओ मध्ये ती मजा नाही इंदापूर सिटी पण ट्रॅफिक हा पुढे कधीतरी तिटो वगैरे असतं समोर ना तर गाडी येतात फटाफट एकाच लाईनला काहीतरी मध्येच काही घुसा नको आम्ही काय दुसरीकडे ते मग दोघे जण पण ते लाईनीत आपल्या पुढेच तो बघतो मग आई वडिलांचा आशीर्वाद कट मारला ना वॅगनार वालो तो पण ऐसरच पुढे होतो बघ हा ह्या गाडीच्या पुढेच आणि ह्यो मगाशी टर्निंगला ओव्हरटेक मारित होतो तो गौतमी पाटील शो अकडे गौतमी पाटील दिली डिस्कवर रिसॉर्ट प्रस्तुत पाली खोपोली ही गौतमी पाटील हा नाही रे माहिती गौतमी पाटील वेगळे येणार आहे याच्यात वेगळे मला त्याच्याकडे आमचं काय करूच हो आमच्या गावात तरी मी जाऊ ना आमच्या बाजूला जरी असं म्हणतली आणि दोघ जण लपान काहीतरी साडी नेसन जातील गौतमी पाटीलला बघण्यासाठी हे वळवळताचा नुसतो वळवळता तो मग तो स्कोडावालो ना पुन्हा घुसलो बघ तिकडे राईट साइडला लेफ्टला घुसलो ह्यो पण आता ना ही लेन सोडून लेफ्टला घुसता कशाकडे वळवत एका सिंगल लेन मध्ये राहायचा ना ता नाही मागचं एकावालो बघ आपल्या पाटणा व्यवस्थित आहे एका लाईन मध्ये अरे जे शिस्तीत ड्रायव्हर आहेत तुका अशी जवळ हो छपरी तो बघतो स्कोडावालो ना तकडे घुसाच राहुलो साइड साइडने ना डेके जाता उतर या आणि जाऊन मोठे पण आता इकवाला तू सांगत माका तो देव माणूस वाटलो पण तो आरामी निघालो बघ तरी रोहा विद्यापीठ खयच्या रे बस ही दापोली विद्यापीठात जाणारी नागपुरी कडे सगळे घुसले आहेत आणि ते आता ना अकड्याकडे मध्ये मध्ये नुसते वळवळतात आता टू व्हीलर वाले अकडे गेले ना हेंगा मी ना खरोखर आपटले आताच चाललो रे MH07 वालो आंबा पार्सल हे बघ एक MH07 वालो हा हे सगळे डिलिव्हरी देऊन आता चालले हेंका लेट होता ना रे जास्त असतात ना पार्सलला मॅक्स वाले वगैरे सकाळी म्हणजे 8-9 वाजेपर्यंत निघतात मुंबईत ना खरं त्याला काय लोकेशन असतात बोरिवली असतात विरार असतात मुंबई असतात लालबाग वगैरे वाशी मार्केटला सकाळी लवकर जायचं लागतं तू काय पोहोचतो कोण आम्ही ट्रॅव्हल्स वर देते डायरेक्ट ते ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला जातात आता ट्रॅव्हल्स धरतात माहिती ना काय हो कशा त्यांका ह्या नको नाही अलाउड नाही माल वाहतूक
ती बारकी मुलगी बघत होती दादा काय करता तो. दादा नाही आजोबा. आजोबा केस पिकले पण आजोबा नाही झाले मी. ह्या रस्त्यामुळे हा या रस्त्यामुळे इकडे जाणारी गाडी असते असं कोणतरी असतं रे ट्रॅफिक पोलीस असतील याच्यात त्याशिवाय नाही तर एवढ्या शिस्तीत नाही चालायची. अकडे बघ ह्यो अकडे जाणारा रस्तो असा आगरदांडा वगैरे मांदाड त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक होत होता इंदापूरमध्ये. आता पुन्हा ट्रॅफिक सुटला. नेहमीच अकडे येता जाता घुसायला आहे थांबलो. व्हिडिओ चालू होता. चालू हो व्हिडिओ चालू आणि सर्व गाड्या घालतात फुल फॉर्म मध्ये. आता त्याचा फ्रस्ट्रेशन बाहेर येतात. घुसून काय केलं काय बघ रे नागोटने 30 किलोमीटर आहे सर्व. हे बघ इकडनं बंद केला नाही रस्तो. इकडनं काहीतरी आता करतच. ह्यो आपलो पहिलो रस्तो हा अमित पनवेल इंदापूर पहिलो जो ज्याच्या वेळी बघ तुमचं बांधापत्र देवी इकडे त्या ब्रिजचा काम करतात. हा बांधापत्र देवीचा काम चालू झाला ना त्यावेळी ह्या काम चालू झालेला पण तो रस्तो पूर्ण होऊन परत एका खड्डे बिड्डे पण पडले तरी पण ह्या कामातून जास्त ट्रॅफिक नाही. ह्यो रस्तो अजून पूर्ण नाही झाला तो आता काही पूर्ण होता रस्तो म्हणजे विचार कर. आणि किती खड्डे आता तरी लय चांगलो अगोदर आहे ना नुसती ना नागिन डान्स करत जाऊचं लागायचं एकदा अकडे एकदा तकडे. आणि खड्डे एवढे मोठे नाही की अल्टो टायर वगैरे अख्खो जायचो म्हणजे ते गाडी घालू की नको अशी परिस्थिती व्हायची. काय काय बघून ठेव सीएनजी आता होतो बघ महानगर गॅस चल इकडेच बोलूया आता उगाच नाही कशा नाही ना. खूप गर्दी दिसत ना येताना तेवढे बरोबर हे आता सगळे मुंबईत जाणारे भरतात ते सीएनजी. ते 46 गुंठे प्लॉट विकणे आहे. हो आपल्याकडून काय फक्त 30 किलोमीटर जायचं आणि परत 30 किलोमीटर यायचं होतं ना पुरतं ना. जवळपास 323 किलोमीटर आपण रनिंग केला सकाळपासून आणि अजून एक 30 किलोमीटर म्हणजे 350 किलोमीटर होतं ना रनिंग. कारण पुढे आपण ठरवलं की वडखळ पासून साधारण नंतर काळोख पडतलो आणि वडखळ नागोटणेच्या पुढे पासून तर काम झालेलं असं सगळा आणि त्याची अपडेट देण्यात काय तसं पॉईंट नाही आणि नंतर काळोख पण होतो त्याच्यामुळे काही फुटेज काही चांगले यायचे नाही तर आपण युटर्न मारणार आहोत नागोटणे मधनच. सर पण आम्ही बघ चालू आहे सीएनजी आता सर वाटले तर दिसले गंगेवाडी ह्यो रस्तो तर झालेलो मस्त इकडून पुढे नागोटणे मध्ये आणि कोलाड मध्ये काम चालू होतं. प्लॅन मध्ये थोडंसं चेंज केलं तर आम्ही जाणार होतो वडखळ नाक्यापर्यंत तर तिकडे पुढे ट्रॅफिक दाखवता मॅपवर आणि जवळपास 7:30 पावणे 8चा टाइम दाखवता आणि त्याच्यामुळे आपण तो प्लॅन स्किप केलो. आता आपण फक्त चाललो नागोटणेपर्यंत तर इकडे आता आपण इलो कोलाडला आणि कोलाडच्या पुढे येताना आता नागोटणे जवळपास 20 किलोमीटर असा तर तिथपर्यंत रोडची अपडेट देणार आहोत आणि तिकडून नंतर पुढे वडखळ पासून जर काम काय झालेलाच असं त्यामुळे तिकडच्या अपडेटची तशी काही गरज नाही. तो पूर्ण जो पेन पासूनचा जो रस्तो तो पूर्ण म्हणजे 4 लेन झालेलो दोन्ही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही छोटी मोठी काही कामं बाकी असतील तर त्याच्यासाठीचे अपडेट बघूया नंतर. कारण काळोख पडले काय म्हणजे दिसतच नाही रस्तो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला देतो हेरिटे गावाला एक काम करते पुढे घे ते तर अशा रीतीने आपण ही व्हिडिओ आता नागोटणेपर्यंत जाणार आहोत. इकडे पण आता आपल्या कोलाडमध्ये पण ट्रॅफिकच लागलं. इकडे आता संध्याकाळची वेळ सगळेजण मुंबईच्या दिशेने जातात तर त्यासाठी जाणारा ट्रॅफिक जास्त इकडून बाहेर येणारा ट्रॅफिक जरा कमी असं. स्लो चालवता ट्रॅफिक मध्ये कशी पळवता ट्रॅफिक मध्ये ते का कुमकुमी येतात गाडी चालवायची
कटी आणि मारता कट मारता. होय, सरळ हायवे सरळ हायवे लो काय तो एकदम शेळी होता त्याची. मग तो 70-80-80च्या पण खाली चालता तो. म्हणून तो आपल्या पुढे, कारण आपण ऍव्हरेज स्पीडने चालवणार रे 60-70 तरी पण तो आपल्या ऍक्च्युली पुढे जाऊ कोयो एवढं जर एकदम टवाळ गँग असत तर. कोलाड काय चालला तिसे स्टॉप तळवली, तिसे फाटा इलो, तिसे फाटा ह्याच्या पुढे झाला कोलाड. इकडे पण ह्या काम चालूच होतं तसाच आहे ना ह्या काम सर्व. काही एक फरक नाही ह्याच्यात, काय वरती तर काही दिसत नाही. पण आता एवढा ह्या साईडने झाला म्हटल्यावर वरती कॉन्क्रीट लेन करू काय हरकत नव्हती इंका. अरे काय तंगडी करतील पुढे पुढे करू आहे ना. ह्यो बघ आता ह्यो इकडनं रस्तो काढल्याने येणार रे. तो आहे ना ह्यो जाऊ शकता रस्तो. मग फिलिंग किंवा काय बाबा तुमचं असं काय तर भागवून टाका. व्हायच्यासाठी ठेवलेले. मग इकडनं दोन्ही बाजून ह्यो सगळं भराव करून ठेवल्याने. ह्यो असं भराव राहतो हा. त्याका वरती काय जॉईंट बेंड काय नाही दिलं असतं. ह्या बेंड या सगळं अकडे पडा त्यांचा एका लेवल मध्ये या नसता कधी पण. बघू आत बाहेर असतं. हे काय शास्त्र रे. तसंच सगळीकडे सगळीकडे आज बाहेर असं असतं काय. त्याच्यामुळे असत काय प्रेशरच्या काय सायन्स प्रॉपर अलाइनमेंट करू नाही त्याचा असं त्याचा. बाकी आता मुंबईतले आणि तू बघलंस फ्लायओव्हर ते कसे असतात ते असत ना. हो, हे का इकडे वरती कॉन्क्रीटचं लेन केले नाही. सूर्यास्त होत चाललो हळूहळू. आणि आता माझ्या मते अर्ध्या तासामध्ये तर डायव्हर्जन एक्स मानू. अर्ध्या तासात आता सूर्यास्त होईल. एकदा सूर्यास्त झालो काय हात आहे ना आपण न्यूटन. हे पिवळे डाग परत येईल राजा. काय प्रकार काय पडतात रे. माझे मी पण ट्रॅव्हल करते तेव्हा पण दिसतात. असं कसा ना. ये नाही होना चाहिए. हे गलत बात आहे. ते कशामुळे रे. मारुती सुझुकीचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मारुती सुझुकी गाडीवरच पिवळे डाग पडतात. टाटांच्या गाडीवर पडत नाही. काय बघ आम्ही ट्रेन मालगाडी पण ती थांबली. आमका चालणार चालतं आधी नीट बघ. नीट बघ आपण चालतो. हे बघ आपण आहे ना गेलेलो. ह्यो रस्तो चालू केलाय नी कोलाडला येलो ना आपण. ह्यो बघ ह्यो सर्व्हिस रोडने आपण गेलेलो मागच्या फेब्रुवारी मध्ये. आणि आता अकडनं ही लेन चालू केली. पण पुढे तर मेजर काम होता कोलाड मध्ये. तिकडनं पण डायव्हर्जन असताना असा अंदाज असा. हो या काय डायव्हर्जन ताच म्हटलं एवढ्या लवकर काम कसा पूर्ण होत. ते आपण अकडच्या डायव्हर्जनने गेलेलो सगळं सेम म्हटल्यामुळे. काय नाही कळत. व्हिडिओज बघू का ना मागच्या. ते येणारी तकडच्या रस्त्याने येतात. जाणार आहे का इकडचा रस्ता दिल्याने. ह्या बरा केलाय. कुठली मानेश्वर. मग ही आपल्याकडची गाडी आहे. मयूर सायली मानेश्वर आपल्याकडची गाडी. मयूर कोण काय माहिती. पण ती मानेश्वर आपल्याकडची गाडी आहे. मानेश्वर ट्रॅव्हल्स. लग्नात जाऊन येते की काय? हा लग्नात गेले असतील. म्हणजे काल निघाले असतील आज सकाळी पोचले असतील. लग्न लावलेली असताना आणि आता निघाले जेवण घेऊन. ते आता उद्या सकाळी पोचतील. भारी काम आहे ना. बघ मुंबई डायरेक्ट ट्रॅव्हल सोडतात लग्नासाठी. नाही तर आमच्या तू खायच्या टाळ्यात तकडे लगीन करून गेलं होय. आमका जर थंड पाणी पण नाही दिलंस. हा नुसते आम्ही गावात थंड त्याच्या हळदीत गेलेलो माणूस एकमेव मी होतो. माहिती आहे तुमका. हे सगळे डांग लावले. काय दिलं तुका हळदी. काय नाही म्हणून आम्ही येऊ दोन्ही मध्ये कलर जोडो संडासची बाजली. कोलाड मध्ये गेलो आपण. कोलाड की काय वसरगाव.
वरसगाव रसगाव वरसगाव असा वरसगाव वरसगाव हे सगळ्यांना एकच वाटतं ना रे ना. एका कोलाड एका ठिकाणी कोलाड एका ठिकाणी वरसगाव असा काही भानगड. स्टेशन बॉर्डर आहे ती. गाव संपल्या कोल्हाड असं काहीतरी असू शकतं. आता हैसर होता मुक्काम पोस्ट आंबेवाडी कोलाड. वाव इकडे पण मोठे ब्रिज होत तरी. अलिबाग मुरुड रोहा 11 किलोमीटर. तर इकडून रस्ता चाललो रोहा मुरुड आणि अलिबाग. मुरुड असा 56 अलिबाग असा 67 आणि ह्यो कोण शेटाकडे गेलो मधीच. थांबा रोहा वन विभाग रोहा. इकडे आता सगळं ट्रॅफिक चालू होणार आहे. इकडनं पुढे रस्त्याचं काम मध्ये चालू मध्येच झाला अशी सगळी परिस्थिती आहे. ह्या सिटीमध्ये अकडे अजून काम थांबलेलं असं. पण इकडचं काम हो का होता की नाही सर्वेश? बघ ना किती वर्ष झाली आम्ही तकोड चोर सगळं म्हणजे इकडच्या रस्त्यात बघ हात घातलेलो नाही. काहीतरी वाटू गाव आहे का वाटू काय लाज वाटू गावी लाज. MH08 पण आंबे घेऊन गेलेलो. 08 हो रत्नागिरी हापूस. आंबे नेलेल्यांची गाडी लगेच ओळखायची कारण लाईनीच्या गाडी असते असे चकचकीत आणि ड्रायव्हर एवढे टकटकीत नसतात. लाईनीच्या गाडी ड्रायव्हर असे असतात एकदम मान टाकलेले. अरे ते किती प्रवास करतात व्यक्ती. कोलाडचो ब्रिज. अडचण होतो त्याची आजी भीती होती. एक हा कॉन्क्रीटचा ब्रिज एक असा याचा आपलं ह्यो कुठला मटेरियल वापरतात? GI असता की MS असता रे? होता MS असता. मेटलायझेशन करतात. ओके हा चला. रावसाहेब कसे जातात बघ आरामात एकदम ना. साहेब नाही राणी साहेब होते. इकडे सर्व तुझं ऐकलंय नाही. इकडे एक लेन वर केलं आणि एक लेन खाली केलंय. समजला काय? वडल्या कसलं वडता बघ. नंबर मस्त. आपली जिंदगी 6366 6366 मस्त हा नंबर. हो ना आरामात. नाही तसे पण आपण आरामातच असतो. खय आपण घाई गडबड काय करतो तरी जाऊच असतं. तुम्ही दाखवलं असेल. होय तर तू मनावर काही चाल. मी गाडी गेली आहे का 70च्या वरती. हो हा मागच्या वेळी तू 80-90 क्रॉस केलेलंस. 70च्या वर 80च्या वर होती म्हणूनच लवकर पोचलेलं व मी. नाही तर एवढेच आपण पैका होतो ना पेनला होतो ना रे. हो आज सर्वान फालतूगिरी केले नाहीतर अंतर कव्हर केला असता. सर्वांची फालतूगिरी सर्वांच्या मनात नाही. सर्व ह्या बरोबर नाही. ह्या आईला पूर्ण पळसप्यापर्यंत अपडेट देऊ गावले असते एवढ्यात पोचलो असतो दिवसा. थै थांब ह्या बघूचा ता बघूचा. आम्ही तसं कायच मग बघ 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 बघ. PW वाल्यानं गाडी घातली असेल. आता सर्व आता अशीच गाडी काढतो. किती आहे गाडी मला किती फुतूर आहे मी. होतो बघ रे MH07 8999 सगळे आंब्यावरून निघाले आता. आता येताना बघ आपल्या कसले गावतले ते लोड त्यांच्यावर टाकली लोडची गाडी. हे भिवंडी दरबार अकडे भिवंडी कसतात तो अकडे कळला. भिवंडी दरबार ह्याकडे काहीतरी काम करतात रे. मोठी रिटर्न वॉल बांधतात. एक ब्रिज झालो एक ब्रिज रवलो जुनो. अरे ह्यो जुनो तो सांगता. एक ब्रिज झालो ह्यो ब्रिज रवलो बांधूचो.
पण त्याका खाली मेटलचा या घातल्यानी आणि वरती कॉन्क्रीटचा या केल्यानी या ही काय फालतूगिरी काम लवकर होऊसाठी लवकर होऊन काय केलात काय तो बघ हे डोक्यावर पडलं का रे तू? अरे तू असं काय धुणं उडावं आणि काचेवर बसावं नमुने गावते तरी तो काही काय इतके काय वाचवून काय करतालच का आपण तरी गावात गाडी चालवतो गावात एवढे कोण वडी काढणच नाही गाड्यांक जपतात गाड्यांका जपतात इकडे काय नाही इकडे चल दे दनादन काम चालू असतात काय महत्वाचं पुई बस थांबा पुई 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 पुई. चला परत इकडनं 4 लेन चालू झालो रस्तो परत दवाखाना वाढले. हो. तरी पण ते आपटले पुढे काहीतरी. ते तसे थांबतले तिथे काय नाही त्यांचं उपयोग किती पण तू गाडी पळव किती पण 10-15 मिनिटाचा फरक पडला हा जास्त डिफरन्स नाही एक चाली तू चाललंस ना उलट व्यवस्थित प्रवास होता आणि काही एक दगदग नाही कसली रिक्स नाही काय नाही टेन्शन ना व्यवस्थित एकदम घाई ओव्हरटेक मारायचे समोर ना गाडी दिसताना पण वळणांक आपण काहीतरी घासलो बिसलो तर किती बरोबर की नाही ते कुत्रे बघा रामकर पण पाठी येताना आणखी यो तयार आहे आणखी नकडे पोझिशन काय सफेद त्या कुत्र्याच्या लायकी काढल्यासारखी कुत्र्याक म्हणतो कोणाचं नाव दिलं मग? मंग्याची बायको बघितली तर मग काही घालते याच्यावर कधी जाऊ आता तरी काय पाठवतली आता बघ आताची ट्रिप काय चालत झाली ना मंगो येणार होतो तो नाही झालो इतको भी आता मग आता घाबरतो तो मंगो मंगो काही होतो मी गेलो मंगो काही होतो मग काय येत होतो ना एका आपल्या नेक्स्ट जूनच्या एका काय येत होतो तो हो येत पहिलं असतात ना सांगितलं ना सांगताय म्हणून नंतर बायको विचारल्या नसताना अगं मी जाऊ का इकडे जेव्हा जायचं ना मी हिला घेऊन जायचा तोंडात मारतो करून काही बस नाही ते काय गप का मागजा पालते गेले नको त्याची थोड्या दिवसांनी तो ह्या मारतो काय ग्रुपमधून एक्झिट मारतो. ग्रुप मध्ये वा मस्त वाटतं ना सर्वेश अमित हे बघ भात आहे सर भात शेती केलेली आहे वा सर पण आपण ह्या सीएनजी पंपावर भरलेलो सीएनजी होय सर्व इकडेच आपण सीएनजी भरलेलो आहे त्याच पंपावर नंतर मग आपण सिटीत एंट्री मारलेली तो लेफ्ट लागे राईटला बघ ना मग येतं ना भरलो त्या पंपावर त्या पंपावर पण इकडे ह्या आसपास भरलेला रे आपण सीएनजी एवढं तिकडे पाठीमागे नाही भरलेलो तर रस्तो मस्त झालेलो आहे सर पुढे काहीतरी आहे एक सीएनजी पंप कोणी एक नाही बघ ना बघ ही अशी फालतू गेली आम्ही पुण्यात जाताना काय तू केलो माहितीये ना हो त्या लेनला जायचंच नाही उलटे परत त्या लेनला गेलो आणि भरलो अमित पण होतो कधी अमित होतो ना घरा हो पुण्यात गेले होते आपण परीक्षक तुमच्या तेव्हा सीएनजी नाही भरलेलो हायवे पुणे बेंगलोर हायवे उलटे जाऊन किती वार गाव टॉप केलं माझी मला वाईट चुकली व्हायचं चुकलं सर सर परत करू खड्डो चालू परत सुरू मध्ये आता काय नाही आता आपण जवळ येईल आता आहे ना काळू तकडे सूर्यास्त झालो की अकडनं आपण आपली यात्रेचं युटर्न घ्यायचो माहिती आहे तुका काय रे कॅनल काय पाणी आता हो पाणी कॅनल असं घाण वाटतं ना पाणी पता एक्झॅक्ट बघितलंय नाही मी हॉटेल गोमंतक तर कसा युद्धाचे कसे नियम असतात सूर्यास्त झालो की भोंगो वाजलो काय बंद युद्ध बंद आजच्या दिवसाचा तशी परिस्थिती सकाळपासून आपण लढतो 9 वाजल्यापासून मुंबई काय होती ती सवाद काहीतरी नाव होतं गावाचं
संवाद हो काहीतरी आहे ना का संवाद संवाद म्हणजे बघ माझं काही लक्ष आतो इतकं भारी लक्षात तुझं. हा चला ही घाटी मारली की आपण एंट्री करता लावून नागोठणे मध्ये पुढे घाट व वळण्याचे रस्त्याचे काम चालू आहे. तो डोंगर बघ तिकडे कसे वाटतात ते सर्व तू बघू नको आम्ही तू बघा. हा ऐक पैसा पण टोल नको होता काय रे होय ना. ह्यो म्हाका पहिलं टोल नको असतलो यांचो अगदी पेन सोडल्यानंतर. सर ऍक्च्युली 2 साईड गो या ह्याच्या सिंगल लेन वर कसं काय होतं असं कसं आहे याकडे काय या करणार वाढवणार काय लेनसाठी डिफरंट जागा लोकेशन असते. हा इकडे पण सगळं धुळकाट झालेलं होय तो पुन्हा ताईसरच थांबलो एवढं हळू चढलो आता काय केलं मग अशी एवढं ना गाडी बाहेर काढून मंगे हरको तो उलगे उल पंढरपूर करायचं. एक छोटीशी घाटी असा ह्या घाटात तर ना कंटेनर एवढे थांबायचे ना म्हणजे भयंकर ट्रॅफिक लागायचा रस्तो अरुंद त्याच्यानंतर ट्रॅफिक आणि खतरनाक काम. इंडिकेटर दिलात बरं त्यांनी. हो जा म्हटलं तुम्ही चालूच आहे तिकीट. हो बा आता बघ तडमडता येतो बघ हो बघ ते गाडी दिसल्या समोर की ते काय जोश येतात मग खरंच ते कशाला पडवसारखं वाटतं जर गाडी जर ओढ त्याची इच्छा का कशी गाडी चालवते ते हवा ते चालू दे तो आपल्या मनाचं समाधान करता. तू का गाडी चालू घेता आम्ही मला देता तो चालवता तो कशी ते चालू दे तिकडे मोडी वाकडे मी मला बरी चालत नाही त्याच्यापेक्षा त्या का सांगू काय तुझ्याकडे ये मी बसते गाडीवर तेरा भाई चलाएगा अब तेरा भाई गाडी चलाएगा. नागोठणे एरियात लावायचं बोर्ड होतं रे नागोठणे पोलीस स्टेशन हद्द सुरू. चला ही छोटी गाठी उतरलो की आपण पोहोचलो नागोठणे मध्ये आणि इकडे आपला प्रवास पूर्ण एंड होणार आहे. अकडनं तो ऑलमोस्ट झालेला आहे ना काम सगळा. मेन पॅच तो नागोठणे मध्येच होतो जायना सुरुवात होत होती तो पेवर ब्लॉकचा आणि रस्तो होतो तो पुढे असत वाटतं तिकडे तो रेल्वे स्टेशन आहे ना नागोठणेचा तिकडे त्या ठिकाणी तो पॅच होतो सगळं आणि त्याना नंतर पुढे काय झालेलं होतं रस्तो त्याबद्दल काय प्रश्न नाही. तुळजा भवानी ह्या टर्न बघ असला डेंजर आता हो हे बघ हे मधलं बॅरिकेड सगळं तोडून घातले. वा एकदम बघ पूर्ण स्क्रीनच चेंज झाली. खत्री वाटतं रे खतरनाक मस्त असं सूर्यास्त झालं एकदम कलर बघा शेड पाणी एकदम सगळेजण आम्ही फ्रेश झालो असो एकदम समोरचा व्ह्यू बघू. आता आपण पोचलो नागोठणे मध्ये इकडनं परत कामं चालू होत होती इथपर्यंत 4 लेन झालेलो असं बघा सर असं ट्रॅफिक पोलीस थांबवत होतं सगळ्यांना चेक करतात. हेल्मेट वगैरे घातलेलं नाही तरी पण चेक करता डॉक्युमेंटाने तू हेल्मेटाने घातल्या आणि तुझ्या गाडीचे कागदपत्र नसले पहिला प्रायोरिटी हेल्मेटला तसा गाडीचे कागदपत्र पण नव्हे कम्प्लीट असा कसा चलेगा दीदी करू बाहेर कारण त्याच्यामुळे जरा भीती असतं म्हणून हो कायच कोण चेकिंग नाही असं नको कायच कोण चेकिंग नाही मग तू हेल्मेट पण घालून नाही येऊचो. आता तू मला काय सांग तू बाजारात येतं हेल्मेट घालून येतं का नाही तोच हायवे हेल्मेट घालून येतं की नाही कागदपत्राने घेऊ लायसन बिसन बघ तुझी फॅक्टरी तू बांधलेली होय रे होय काय ती ही काय अकडे अरे ओके माहित नाही सर अरे नाही सध्या सांगताय का तकडीच्या फॅक्टरीवर कॉन्सन्ट्रेट आहे अकडे ती लक्षातच नाही. आता किती ठिकाणी आहेत अख्ख्या जगभरात फॅक्टरी आहेत काही काय मुळे लक्ष द्यायचं
बुकिंग करून जाऊ. इकडे अशी गाडी थांबली. पाईप ही जिंदाल कंपनी आहे ना ती. ते बघ असे स्टीलच बघ, क्रेन वगैरे खतरनाक काम आहे यांचा. व्यवस्थित काम होतं, मॅनेज करून ठेवलं. जिंदाल मग इकडे त्यांची शाळा जिंदाल स्कूल. आता काळोख पडक लागले ना की थोडेसे आता फुटेज एकदम ब्लर होक सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट आता सूर्यास्त होईत चाललो. हॉस्पिटल आहे जिंदालचं त्यांचं. नायरा सीएनजी काय नायरा वाल्यांचं सीएनजी नाहीचा ना. रॉड घेऊन चाललो आता. तर आपला डेस्टिनेशन असा नागोठणे रेल्वे स्टेशन. त्याच्यानंतर आपण मारणार यू टर्न. नंतर आता हे रस्ता पूर्ण कंप्लीट झालेलोच आहे. थोडाफार नागोठणेमध्ये काम चालू असताना त्याची अपडेट घेऊया. बाकी ओव्हरऑल आतापर्यंत मस्त असं प्रवास झालो. सकाळी 9 ते संध्याकाळी 6. किती तास झाले रे? 6 आणि 3 होय 9 तास ना. ओके 9 तासात आम्ही कणकवलीवरून नागोठण्यात येलो. मस्त प्रवास. काही एक कटकट नाही काय नाही. नाश्ता 1 हॉल्ट, कॉफीसाठी 2 हॉल्ट, 2 काय 3 2 हॉल्ट. कॉफीसाठी 2 हॉल्ट घेतले. जेवणासाठी एक मोठं हॉल्ट घेतलो आणि मध्ये CNG साठी 2 हॉल्ट घेतले. तर ओव्हरऑल मस्त प्रवास होतो आणि रोड कंडिशन पण चांगली असा. जे आम्ही फेब्रुवारीमध्ये अपडेट दिलेले मुंबई गोवा हायवेचे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी प्रगती दिसली. अगदी लांजा टू संगमेश्वर जो पॅच होतो त्या पॅचमध्ये पण खूप ठिकाणी काम अगदी युद्ध पातळीवर सुरू असा. त्याच्यानंतर इकडे पण आपण पाठीमागे बघितला माणगाव पासून ते आता आपण चाललो नागोठणेपर्यंत. या ठिकाणी पण खूप प्रगती अशी असा कामाची. काही जे पॅचेस होते तर त्यांचे जे कॉन्क्रीटचे रस्ते होते ते चालू केल्याने जे फिलिंग करत होते मागच्या वेळी जे एक्सकॅव्हेशनला होते तर ते आता पूर्ण कॉन्क्रीट रोडच्या लेवलपर्यंत निघल्यात. काही अंडरपास वगैरे रिटेनिंग वॉल असत, परत जे सेफ्टी रेलिंग वगैरे असत त्यांची कामं सुरू असत. ओव्हरऑल बघता चांगली परिस्थिती असाच काम जर सुरू राहिला तर याच्या 1.5 महिन्यात म्हणजे पावसाच्या आधीपर्यंत बहुतेक काम पूर्ण होईल. नंतर राहुला मेजर ठिकाणचं काम करता असा तर संगमेश्वर साईडचा होय की नाही. संगमेश्वर साईडचा तर त्या काम असत त्याच्यानंतर बघता येत. कारण त्या तर माझ्या मते अजून 1-1.5 वर्ष तरी जातेच चान्सच नाही होय की नाही. कारण तर पूर्णच 0 to एकदम हे असा. नंतर राहुला विषय माणगाव बायपास आणि इंदापूर बायपासने तर यांची पण कामं अजून चालूच नाही झाली. ती चालू झालेली ती रखडली. वा मस्त रे, खूप सुंदर. तर ती कामं पूर्ण रखडलेली होती. तर ती जेव्हा पूर्ण होतील त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या कमी होत. आणि इकडे असं आपलं वाकणपाटो तर पाली इकडून 8 किलोमीटर, खोपोली 48 किलोमीटर. आपण आता येलो वाकण फाट्यावर. वा पुन्हा एकदा बघ सनसेट मस्तच ना. असो व्ह्यू एकदम बघू भारी वाटतं. तर मंडळी तर ह्यो व्हिडिओ आता आम्ही इकडेच एंड करतो. आपण आता नागोठणेमध्ये असं आणि आता इकडे CNG पंपवर थांबलो. इकडून CNG फिलअप करून आपण आता परत रिटर्न घराकडे जाताना. त्यात आपण तुमका नागोठणेपर्यंत पूर्ण रूटची अपडेट दिलेली असतात. आता नागोठणे पुढे बहुतेक काम झालेला त्यामुळे त्या ठिकाणी तसं काय मेजर काम असं चालू नाही. अजून एक गोष्ट म्हणजे 4 लेन तर बहुतेक ठिकाणी चालू झालेलोच होतो. त्यामुळे असंच जर काम चालू राहिलं तर होईल कदाचित लवकर. परफेक्ट 350 किलोमीटरला आपण
आपली जर्नी एकदम पूर्ण एंड केलेली असा एकदम तुफानी भारी. तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेवा.